मी मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर। आज आपण गोंडपिंपरी तालुक्यातील मौजा हिवरा येथील प्रयोगशील शेतकरी श्री संजय चहारे यांच्या शेतात आलेलो आहे। संजय चहारे यांनी आपल्या शेतामध्ये तुरीची सलग लागवड केलेली असून ती तूर आत्ताच्या स्थितीला भरघोस उत्पन्नाकडे वाटचाल करत आहे। तरी आपण आज त्यांच्याच मनोगतामधून त्यांनी या तुरीसाठी काय काय विकसित केलं आहे किंवा काय कार्यक्रम केलेला आहे हे आपण त्यांचे मनोगत आपण ऐकूया। संजय चहारे। नमस्कार, मी संजय चहारे, राणा हिवरा, पोस्ट ढाबा, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर असून माझ्या शेतामध्ये महाराष्ट्रातील एकमेव पीक म्हणजे तूर। हा तुरीचं लागवड मी 6 एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे। सर्वप्रथम मे महिन्यामध्ये तुरीचं पिकाचं नियोजन करून मला असं वाटते का योग्य वाणाची निवड केली। ते नाव आहे संपदा। त्याच्यानंतर मी लागवडी एक अगोदर बीज प्रक्रिया केली आहे। रायझोबियम आणि 22 स्टील रात्रभर सुकवून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी टोकन पद्धतीने लागवड केली आणि त्याचं अंतर आहे 6 फूट अंतर आहे। सलग तुडीस आहे 6 फुटानंतर। त्याच्यानंतर मला असं वाटतं का हळूहळू डेव्हलप दिसा लागलं। सुरुवातीनंतर 1 महिन्याची झाल्यानंतर पहिली खुडणी केली तुडीला। त्याच्यानंतर 60 दिवसांनी दुसरी खुडणी केली। त्याच्यानंतर मला असं वाटलं का भरपूर असं ब्रँचेस दिसू लागले। नंतर फुल अवस्थेमध्ये मला पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं आहे। गोंडपिंपरी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी तूर या पिकाचं नियोजन केलं। मला वाटतं या 6 एकरामध्ये मला 25% खर्च आहे आणि 75% या पिकामध्ये मला प्रॉफिट मिळेल। आणि माझा अंदाज असा आहे का मला यावर्षी 6 एकरामध्ये 60 पोते तुरी व्हावा अशी माझी अपेक्षा आहे। कारण मी कापूस पिकाकडे वळलो आणि कापूस पीक हे मला फायद्याचं नसून मला तूर पिकाकडे वळून मला वाटते पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा जास्त उत्पन्न मी काढू असे मला 100% विश्वास आहे। कारण मला यावर्षी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे मी। पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त आपण उत्पन्न घेऊ। माझं तुरीचं पीक पाहण्यासाठी माझ्या आजूबाजूचे शेतकरी माझ्या तूर पिकामध्ये येऊन बघितले आणि ते पाहिल्यानंतर इतके इच्छुक झाले का पुढच्या वर्षी आपण पण या तूर पिकाकडे वळू आणि भरघोस उत्पन्न घेऊ असं त्यांनी मी मार्गदर्शन केलं। आता या मागच्या वर्षी आपण कापसाची लागवड केली होती। त्या कापसाच्या लागवडीमध्ये तेवढं काही बेनिफिट दिसून नाही राहिलं। मला वाटते कापसामध्ये जेवढा जास्त खर्च आहे तेवढा तुरीमध्ये कमी आहे। आपण वेळोवेळी तुरीचं नियोजन जर केलं तर आपल्याला 100% उत्पन्न आपल्या हातात येईल। आजूबाजूच्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे का कापूस पिकाकडे न वळता आपण तूर पिकाकडे थोडं जास्त लक्ष देऊन आपली आर्थिक सुधारणा दुरुस्त करून घ्यावी। त्याच्यानंतर कोणतेही कर्जबाजारी होऊ नये। कारण हे पीक कमी खर्चाचं असून भरघोस पीक देणारं असं उत्पन्न आहे। आपण तूर पिकाकडे वळलं तर माझी एक विनंती आहे का तुम्हाला फारच चांगलं होईल।